आज शुक्रवार 13 ऑक्टोबर. आपण ज्ञानेश्वरीतल्या 16व्या अध्यायातल्या 13व्या ओवीच्या पुढे पाहणार आहोत. आपल्याला ज्ञानदेव काय सांगतायत ते बघूया. सर्वांना शुभेच्छा. वेदान वेदविदामहो पशुमुखात प्रोच्चार्य सर्वे स्मिताः कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं योगी समुद्बोधितः गीता ज्ञानमलौकिकं प्रकटितं विश्वाय शान्तिप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीकृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. काल आपण 13वी ओवी पाहिली होती, ती पुन्हा एकदा बघूया. किंबहुना ऐसे से मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाहिजे का प्रकाशे जयाचेनी. किंबहुना म्हणजे अधिक काय सांगावं, ज्याच्या ज्ञानप्रकाशामुळं ही सुखस्वरूप आत्मस्थिती प्राप्त होते, तो ज्ञानसूर्य साधक भक्ताच्या माथ्यावर सदैव तळपत राहिल्यामुळं देहभान संपुष्टात येते. आत्ता जर कोणी दासबोधातलं ऐकलं असेल तर सगळीकडे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. हा देहावरची सगळी जी आपली प्रीती आहे, प्रेम आहे, हे कमी करायचं आणि ते बरोबर संपुष्टात येतं. मग आत्मज्ञान झाल्यामुळं कुठलीही उपाधी आपल्याला उरत नाही आणि मुक्त अशा कैवल्याचा अखंड दिवस किंवा ज्याला अंत नाही, सतत राहणारा असा दिवस मनुष्य अनुभवू लागतो. त्याच्या भोवती आत्मज्ञानाचा प्रकाश पसरतो आणि तो आपलं उपाधिरहित आयुष्य हे आनंदात घालवू शकतो. काल मी म्हटलं होतं, किती उपाधी आहेत आपल्यामागे. जन्माला आलो ते बाळ म्हणून आलो, मग नंतर सगळी नाती, सगळी पदं, सगळ्या पदव्या ह्या जोडल्या जातात आणि ह्याच्यात आपण गुरफटत जातो. पण जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा हे सगळं नकोसं होतं. या कशाची आवश्यकताच वाटत नाही. फक्त मी आणि परमात्मा किंवा आत्मा आणि परमात्मा याच्याशी आपण जोडले गेलो आहेत. आपल्याला आत्मज्ञान झालेलं आहे आणि मग ह्या सगळ्या उपाधी या आपल्या आपोआप गळून पडतात. आता 14वी ओवी बघूया. जो निजधाम व्योमीन सारावो उदयलाची उदय जत खेवो फेडी पूर्वादी दिशांसी ठावो उदो अस्तूचा. आता आत्मानुभवरूपी या चैतन्य आकाशात, चिदाकाशात सद्गुरूंच्या कृपेमुळं जो आपल्याला ज्ञानसूर्य उदयलाची उदय जत खेवो, हा जो निजधाम व्योमी, व्योम म्हणजे आकाश, तर हा चिदानंद किंवा चिदाकाश जो आहे, त्या आकाशामध्ये उदयाला आलेला हा जो ज्ञानसूर्य आहे, तो काय करतो? तो स्वतः तर स्वयंप्रकाशी असतोच, पण साधकाच्या चिदाकाशाचा तो सुद्धा स्वामी होतो. आणि या ज्ञानसूर्याचा उदय झाला की सगळ्या दिशा, पूर्वादी दिशांशी ठावो उदो अस्तूचा. पूर्वादी म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या सगळ्या दिशेंचं, किंवा पूर्व आणि पश्चिम या दोन मुख्य सूर्याला लागतात. पूर्वेकडे उदयाला येतो, पश्चिमेकडे अस्ताला जातो.
तर त्याचा उदय आणि अस्ताचं जे भान आहे, उद अस्तूचा हा सगळा भाव किंवा हे सगळं भान हे संपुष्टात येतं आणि उदय आणि अस्त या संकल्पनाच संपुष्टात येतात आणि त्याचा ठाव ठिकाणाच शिल्लक राहत नाही. तशा आयुष्याच्या सगळ्या दिशा उजळून निघतात. म्हणजे आपल्याला फक्त पूर्व आणि पश्चिम ही जी सूर्याच्या बाबतीत उपयुक्त आहेत दोन दिशा, पण तो सगळा भाव किंवा ते सगळं भान हे संपुष्टात येतं आणि सगळ्याच दिशा उजळून निघतात. म्हणजे सगळीकडेच हा ज्ञानाचा प्रकाश पसरला जातो. न दिसणे दिसणे नसी मावळवी, दोन्ही झाकिले ते सैंग पालवी, काय बहु बोलो ते आघवी उखाची यानी. उखा म्हणजे उषा. मग आता काय होतं, हा ज्ञानसूर्य दिसल्याबरोबर न दिसण्याचा म्हणजे ज्ञानाबरोबर अज्ञानाचाही तो निराश करतो आणि या दोन्हीमुळं झाकलं गेलेलं जे परब्रह्म स्वरूप आहे त्या साधकाला त्याचा प्रत्यय येतो आणि परब्रह्माचा दिव्य प्रकाश हा सगळीकडे दश दिशाला पसरतो आणि ही ज्ञानसूर्याची एक पहाट, अपूर्व अशी पहाट हृदयाला येते. आजपर्यंत ज्या पहाटेचं आपण कधी दर्शनच घेतलं नाही, जो प्रकाश कधी पाहिलाच नाही, त्याचा अनुभव आपल्याला येणार आहे या आत्मज्ञानाचा उदय झाल्यामुळं. किंवा ज्ञानाबरोबर अज्ञान तर सगळं संपून जातं आणि परब्रह्म स्वरूप प्रत्येकाला अनुभवायला मिळतं. म्हणजे ही ज्ञानसूर्याची जणू काही पहाट झालेली आहे आणि ती अतिशय अपूर्व असते, आजपर्यंत न अनुभवलेली अशी असते. जसं आता बघा, आपण वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री जातो. आत्ता आम्ही पावसला गेलो तर सगळेजण म्हणायचे, नाही इथली पहाट काही वेगळीच असते, इथला आनंद काही वेगळाच असतो. आणि खरंच पहाटे 3:30 पावणे 4ला उठून 4:45पर्यंत आपलं आवरून त्या मंगलमय वातावरणात जाताना इतक्या सुंदर तिथल्या भोपाळ्या आणि ह्या मी तुम्हाला पाठवून देईन, तर ती ऐकल्यानंतर मन असं सगळं रंगून जातं, आपलं देहभान खरंच हरपून जातं. मग ही आत्ताशी आपली सुरुवात आहे. एक एक ठिकाणच्या आपल्याला त्या ज्ञानसूर्याचा जेव्हा प्रकाश आपल्याला अनुभवायला मिळतो, एक एक ज्ञान हळूहळू ज्ञानाची पायरी आपण चढत जातो, तेव्हा हे सगळं अज्ञानाचं पूट जे आहे, आवरण जे आहे ते संपून जातं. म्हणून ईशावास्य उपनिषदात म्हटलेलं आहे की पूषण म्हणजे सूर्याला उद्देशून म्हणलं आहे की तुझ्यावर जे हे आवरण आलेलं आहे, सत्यस्य अपिहित मुखम, या सत्याचं मुख हे झाकलं गेलेलं आहे. तत्वम पूषण अपावृणू, अरे सूर्या ते झाकण किंवा ते आवरण तू दूर कर. कशासाठी? सत्यधर्माय दृष्टये, सत्यधर्माचं दर्शन होण्यासाठी. तुझं हे जे मुख झाकलं गेलेलं आहे, आवरणामुळं झाकलं गेलं. बघा ढग येतो, एखाद्या ढगाचं आवरण पडतं आणि आपल्याला असं वाटतं सूर्य नाहीच आहे, आज सूर्याचा प्रकाश नाहीच आहे. पण तो क्षणार्धात बाजूला झाला की आपल्याला सगळीकडे उजेड दिसायला लागतो. तसं आपल्या जीवनामध्ये या अज्ञानाचं आवरण आलेलं आहे, अज्ञानरूपी ढग आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला आत्मज्ञान होत नाही. आपण फक्त देहाचाच विचार करतो. उठायचं कधी, चहा कधी. लोकांना बघा चहाशिवाय चैनच पडत. पण जे चहा घेत नाहीत त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. उठलं की आपलं आवरायला सुरुवात. तिथे वेळेत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे. चहापेक्षा तिथली वेळ महत्त्वाची. पण लोक म्हणतात जाऊ दे हो, झाला 10 मिनटं उशीर का होतोय, पहिला चहा पाहिजे. तर ह्या सगळ्या देहबुद्धीकडे जे आपलं मन सगळं रमलेलं असतं हे हळूहळू कमी करायचं. म्हणून पुढे म्हणलेलं आहे बघा, मग तिथे आपल्याला उदय असतं हे काही दिसतच नाही ना, फक्त ही नवीन पहाट. उखा म्हणजे उषा. यजुर्वेदामध्ये शच्या जागी ख उच्चार केलं. स्वस्तिन पूका विश्ववेदा, जिथे पूषा म्हटलेलं असतं तिथे ते का म्हणतात. तीच पद्धत इथे ज्ञानदेवांनी यजुर्वेदासारखंच या प्राकृतमध्ये उल्लेख केलेला असतो. तो अहोरात्रांचा पैल कडू,
कोणे देखावा ज्ञान मार्तंडू, जो प्रकाश्ये विण सुरवाडू प्रकाशाचा. आता अहोरात्र, अहोरात्र म्हणजे काय की रात्र आणि दिवस. अहो श्रोते हो, दिवस आणि रात्र ह्या ज्ञात अनुभवा पलीकडच्या तीरावरचा, सदैव स्वयंप्रकाशातच राहणारा किंवा न्हाणारा, ज्याला प्रकाशित करण्यासाठी अन्य कुठल्याही तेजोगोलाची जरुरी नसते, असा हा ज्ञानसूर्य कोण बरं पाहू शकेल? किंवा हा चिदाकाशातच उदय पावणारा ज्ञानसूर्य कोणाला बरं प्रत्यक्ष अनुभवता येईल? या अनुभवासाठी कोण बरं समर्थ आहे? सगळ्यांना तर हा ज्ञानसूर्य दिसत नाही, सगळ्यांना तो अनुभवायला येत नाही. कारण आपल्याच ठिकाणी चिद आकाश, चित म्हणजे चैतन्य, आपल्या ठिकाणी जे चैतन्य आहे, ही जी सगळी पोकळी आहे आपल्या अंतरंगात, तिच्यामध्येच त्याचं दर्शन आपल्याला होतंय. पण ते कधी होणार हो? ज्या वेळेला आपलं हे अज्ञानाचं आवरण, अज्ञान दूर होईल तेव्हा. म्हणून त्यांनी तसं म्हटलेलं आहे की तो अहोरात्रांचा पैलकडू, कोणे देखावा ज्ञान मार्तंडू. हा ज्ञानरूपी मार्तंड म्हणजे सूर्य, हा कुणाला बरं पाहायला मिळणार? आणि प्रकाश्य विण सुरवाडू, सूर्याला प्रकाश देणारा सुद्धा तो परमात्मा आहे. त्यामुळं त्याला कोणी प्रकाश देत नाही, तो स्वतः स्वयंप्रकाशी आहे. आणि म्हणून त्याला कसं पाहता येईल, त्याला कोण पाहू शकेल, असा ज्ञानदेवांनी प्रश्न विचारलेला. तयाचित सूर्याश्री निवृत्ती, आता नमो म्हणो पुढत पुढती, जे बाधका येई जे तसे स्तुती बोलाचिया. माता हा जो म्हणून पण सद्गुरू त्यांच्यासमोर उभे आहेत आणि म्हणून ते म्हणतायत की हे दिवस आणि रात्र ह्या अनुभवाच्या पलीकडच्या तीरावरचा स्वयंप्रकाशातच न्हाणारा हा जो सूर्य आहे, ज्ञानसूर्य, त्याला कोण बरं पाहू शकेल असतं? आता आपण पाहिलं होतं. मग अशा शब्दांनी जी प्रेमस्तुती किंवा मर्त्य शब्द सुमनांनी अर्पण केलेले सद्गुरू स्तवन, हे सुद्धा शिष्याच्या सद्गुरू प्रेमाला बाधक ठरतात. हे मला ज्ञात आहे. म्हणून श्रोते हो, या चैतन्य स्वरूप ज्ञानसूर्याला, निवृत्तीनाथांना मी वारंवार नमस्कार करतो. केवळ प्रेमभाराला नमस्कार. त्यांची भक्ती इतकी आहे गुरूंवर की त्यांच्या लक्षात येतं आहे की हे गुरु, सद्गुरू यांना ही शब्दसुमनांची अर्पण केलेली माळासुद्धा काय आहे? सद्गुरू प्रेमाला बाधक ठरणार आहे. सद्गुरूंना कौतुक पण आवडत नाही, स्तुती पण आवडत नाही. त्यांना वारंवार नमस्कार करून केवळ त्यांच्या पुढं लीन होणं, एवढंच हे ज्ञानदेवांना माहिती आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आपण सुद्धा सद्गुरू, संत, सज्जन यांच्या पुढे लीन व्हायला पाहिजे, त्यांना वंदन करायला पाहिजे, प्रेमभाराला नमस्कार करायला पाहिजे. कारण गुरूंचा महिमा आपल्याला समजत नाही, गुरूंचं महात्म्य आपल्याला समजत नाही. जसं भगवंत अर्जुनाला सगळं सांगतायत, त्याला कुठं माहिती होतं हा एवढा मोठा परमात्मा आहे म्हणून? तो अगदी त्याच्याबरोबर मैत्रीनं राहायचा. आपण 11व्या अध्यायात पाहिलेला आहे की तो सखा सखा, मित्र मित्र म्हणून मी तुझा अवमान केला म्हणतो. पण प्रत्यक्षात तू एवढा महात्मा आहेस, परमात्मा आहेस, हे मला समजलं नव्हतं. म्हणून पुढे म्हणतायत बघा, देवाचे महिमान पाहुनिया, स्तुती तरी येई जे चांगावया, जरी स्तव्य बुद्धीसी लया जाई जे का. आता हे देवाचं मोठेपण हे आपल्याला समजत नाही आणि त्यामुळं ज्ञानाचं म्हणजे ज्ञानाचा महिमा त्यांच्या लक्षात घेता त्यांचं स्तवन करावं, त्यांची स्तुती करावी, शब्दामधून ती स्तुती गावी. जेव्हा हे पूर्णपण लयाला जाईल किंवा जाणीवे सकट माझे गुरु भान संपुष्टात येईल, तेव्हाच माझ्या सद्गुरू स्तवनाला यथार्थता येईल. आत्तासुद्धा गुरूंचं भान हे वेगळं, गुरु वेगळे मानतोय आपण, ते वेगळे नाही आहेत, ते आणि आपण एकच आहोत. म्हणजे आपण जी स्तुती करतोय ती गुरूंची स्तुती करत असताना सद्गुरू हे अद्वैत स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. ते अद्वैत स्वरूपात असल्यामुळं त्यांच्याहून भिन्न राहून केलेली स्तुती ही खोटीच ठरणार आहे.
त्यांच्याशी एकरूप होऊन स्तुती करायला पाहिजे. हा द्वैत भाव संपायला पाहिजे. खूप सुंदर उदाहरणं पुढे सुद्धा दिलेली आहेत की आपल्याला हे अजून आपण एका विशिष्ट पातळीवरच असतो की आपल्यापेक्षा गुरु वेगळे आहेत आणि म्हणून आपण गुरूंना वंदन करतो, गुरूंची स्तुती करतो. पण गुरु वेगळे आहेत असं मानून करतो. पण गुरु परमात्मा परेशू ते परमात्मा आहेत, श्रेष्ठ ईश्वर आहेत. आपण आणि ते एकच आहोत. हा जेव्हा द्वैतभाव संपेल तेव्हा ह्या स्तुतीचा सुद्धा लटकेपणा किंवा खोटेपणा हा कमी होईल असं त्यांना म्हणायचं. बघू आपण ते काय म्हणतात. तो श्री गुरु सूर्य प्रगटता जेथ फेडी उदयास्त दिशांसवे नेऊनियस्तास ज्ञानाज्ञान दोन्ही झाकले तयांनी स्वरूप जे ज्ञानाज्ञानातीत करीते प्रगट नित्य जे उदित सर्वांठाई बहु बोलू काय ऐसा उशकाल आघवा केवळ आगळाची दिनरात्र दोन्ही जाय ओलांडोनी पाहावा तो कोणी ज्ञान सूर्य प्रकाशा वाचून स्वरूप केवळ असे जो सुकाळ प्रकाशाचा तयाचित सूर्याते वर्णावा यथार्थ वाणी असमर्थ म्हणूनिया निवृत्तीचित सूर्या तया नमस्कार असो वारंवार म्हणू वैसे एक होय स्तवन करिता तरीच तत्वता स्तुती साजे श्री गुरु महात्म्य ऐसे अत्यद्भुत त्रिपुटीचा अंत होय जेथे नेणोनिया सर्व जाणीला जो जाय मौनानेची होय स्तुती ज्याची. खरं म्हणजे त्याची स्तुती गुरूंची ही मौनानच होते. आतून ती जाणायची आहे, त्याचं महात्म्य जाणायचे तो आणि आपण एक आहे हे अनुभवायचे. म्हणजे तिथे शब्द लंगडे पडतात, शब्द फिके पडतात. म्हणून जरी ते इतके महान असले गुरु तरीसुद्धा त्यांच्याबद्दल ही अशी वरवर स्तुती करणं म्हणजे आपल्यामध्ये भेदभाव आपण मानणं. गुरु आणि आपण वेगळे. आता बघा मागे एकदा सांगितलं होतं ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी आहे. तसं समजून काय घ्यायचे एखादा विषय, आत्मज्ञान किंवा आत्मवस्तू, तर हे आहे ज्ञेय. ज्ञाता कोण आहे? तुम्ही आम्ही. आणि ज्ञान काय होणार आहे? ते आत्मज्ञान. म्हणजे समजून घेण्याची वस्तू, करून घेणारी व्यक्ती आणि जे व्हायचे ते ज्ञान, या तिन्हींचा जेव्हा लोप पावेल, ही त्रिपुटी जेव्हा संपुष्टात येईल तेव्हा फक्त आत्मवस्तू किंवा आत्मतत्व शिल्लक राहील. हे आपण जे महावाक्य अनुभवतो किंवा ऐकतो की सोहम सहा अहम, तो परमात्मा म्हणजे मीच आहे असा जेव्हा आपल्याला भाव येईल. आधी आपण काय म्हणतो? अहम ब्रह्म, त्वमेव, तूच ब्रह्म आहेस, तत्त्वम असी. आधी तू आहेस. गुरु काय सांगतात? ते परब्रह्म तूच आहेस. नंतर आपल्याला वाटतं की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असा अनुभव येतो. पण ते ब्रह्म म्हणजे मीच आहे असं जेव्हा सोहम सोहम जपते जपते ही जेव्हा त्रिपुटी संपेल तेव्हा तो परमात्मा, परमेश, गुरु आणि आपण सगळे एक होऊन जाऊ. आणि म्हणून आता त्यांनी सांगितलं मग त्याची स्तुती करायला आपल्याजवळ शब्दच वेगळे राहणार नाहीत. मौनातनंच त्याची स्तुती सगळी होऊ शकेल. हे सगळं ज्याला अद्वैत तत्त्वज्ञान म्हणतायत, शंकराचार्यांनी पण सांगितलेलं आहे बघा की शेवटी मी कोणीच नाही आहे. मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, चित्त नाही, काहीच नाही आहे मी. शिवोहम शिवोहम. तसं आपल्याला अनुभूती आली पाहिजे आणि त्याच्यासाठी ह्या संसारातली, या देहावरची आसक्ती कमी करायला पाहिजे. आता बघा ना, सगळे काय म्हणतात की आता नवरात्र आलं, आता आम्हाला ते सगळं हे करावं लागेल, फराळाचं करावं लागेल, अमकं करावं लागेल. म्हणजे आपला त्या दिवसातला वेळ खरं म्हणजे उपासना 24 तास करा. आता कोणी परवा सांगितलं एक क्षणभरसुद्धा देवाला विसरायचं नाही. असं होतं का? हो, प्रत्यक्षात तसं होत नाही. आणि त्यामुळे ही वरवरची स्तुती आपली होते.
तर ती वरवरची स्तुती आपण करायची नाही किंवा अनुभवायची गोष्ट आहे ही, नुसती स्तुती करायची नाही. आता काय म्हटलं बघा, जो सर्व नेणिवा जाणीजे, मौनाची या मिठिया वाणीजे, काहीच न होनी आणि जे आपण पयाजो. आता ही नेणीव आणि जाणीव ह्या दोन शब्दात लक्ष द्यायचं. नेणीव म्हणजे आपल्याला जे समजत नाही ते, आणि जाणीव म्हणजे ज्याची आपल्याला जाणीव होते ते. तर जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडं हे गुरूंचं स्थान आहे असं जाणलं पाहिजे, जाणीजे. आणि मौनाची या मिठिया वाणीजे. आणि आपल्याला वेदांनी सुद्धा मौन धारण केलेलं आहे. वेद काय म्हणतात भगवंताची स्तुती करताना, नेती नेती इति गोविंदुरे, श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. कारण न इति म्हणजे नाही, असं नाही, तसं नाही, तसं नाही. हे परमात्म रूप कसं आहे हो? काहीच, ते निर्गुण आहे, निराकार आहे, अक्षर आहे, आनंद रूप आहे, हे ना, सगळ्याच्या पलीकडं आहे. मग नेमकं ते कसं आहे? म्हणून वेदांनी सुद्धा भगवंताचं मूर्तरूप जाणू शकले नाहीत, त्यांना जाणता आलेलं नाही. मग त्याच्या अस्तित्वाला तरीसुद्धा तो जाणत असतो, किंवा मौनाला मिठी मारूनच आपल्या प्रिय सद्गुरूची स्तुती करावी. कारण मौनाची भाषा ही ज्ञात शब्दापेक्षा सुद्धा प्रभावी असते. काहीच न होनी आणि जे आपण पयाजो. आणि आपण हा भगवंताचं रूप हे ज्या वेळेला मूर्त स्वरूप आपण मानतो, त्याला काहीही आपण जाणत नाही तरीसुद्धा त्याचं अस्तित्व आहे असं मानत असतो. आणि मग कधीकधी मौनालाच मिठी मारून आपल्या या प्रिय सद्गुरूची स्तुती करावी. कारण मौनाची भाषा ही ज्ञात शब्दापेक्षा प्रभावी आहे. आणि ज्याच्या अस्तित्वाचा आत्मिक पातळीवर लय झालेला आहे त्याला सद्गुरू अनुभवाने कळतो. ज्या वेळेला मी पण संपलं, मी पण ज्याचे पक्व फळापरी गळले हो. एक आपण श्लोक म्हणत असतो, कुठला? ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. त्याचा अर्थ सांगते थोडक्यात, की ह्या त्र्यंबकाची, ज्याला त्रिनेत्र आहेत अशा त्र्यंबकाची मी उपासना करतो. आणि कशासाठी? तर उर्वारुकम इव बंधनात. उर्वारुक म्हणजे ज्याला वारुक किंवा वाळूक म्हणतात खेड्यातल्या भाषेत, की आपण काकडी म्हणू, किंवा आपला लाल भोपळा असतो, डांगर असतो, ही सगळी जी फळं येतात ज्या वेलीला, ती कधी गळून पडतात हो? जेव्हा पिकलं पूर्ण आणि त्याचा देठ सुकायला लागला की आपोआप तो गळून पडतो. उर्वारुकम इव म्हणजे त्या वारुकासारखं किंवा त्या काकडीसारखं किंवा एखाद्या वाळुकासारखं हा माझा मीपणा सुटू देत. इव बंधनात, या सगळ्या बंधनातून मी सुटू देत. आणि मृत्यो हो मुक्षीय, आणि मृत्यूपासून मला मोकळं कर. मा अमृतात, अमृतत्वापासून मला विलग करू नकोस. असे जे सगळ्या उपनिषदांमध्ये किंवा याच्यामध्ये वेदामध्ये जे श्लोक आहेत त्याचे अर्थ आपल्याला अनुभवत असतो, म्हणजे पाहत असतो आपण, पण आपण त्याचा अनुभव घेत नाही. कारण अगदी शेवटच्या टप्प्यावर सुद्धा माणूस मीच म्हणत असतो. एका माणसाची गोष्ट सांगितलेली आहे की एक मनुष्य सारखी भगवंताची उपासना करत असतो, भगवंताचं नामस्मरण घेत असतो, आणि तो विचारतो की शेवटच्या क्षणी जर त्या अजामिळाला जसं नारायण म्हटल्यामुळं त्याला मुक्ती मिळाली तशी मला मिळेल का हो मुक्ती? तर म्हणतात मिळेल ना. त्याचे गुरु सांगतात तुला मिळेल मुक्ती. मग त्याने त्याच्या मुलांची नावं काय ठेवली? राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. 4 मुलगे असतात त्याला. तर त्याच्या शेवटच्या क्षणीसुद्धा तो सगळ्यांना हाक मारतो, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या. त्याला वाटतं अजामिळानं जसं नारायण म्हणलं की त्याला ते नारायणाचे विष्णूचे दूत आले आणि यमाच्या दूतांना त्यांनी पराभूत केलं आणि ते त्याला
त्यांना पाठवून विष्णू लोकाला याला घेऊन गेले, म्हणजे ह्याला मुक्ती मिळाली. तशी आता आपल्याला मुक्ती मिळणार. ते सगळेजण आले आणि बाबा 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 करायला लागले. म्हणे अरे ते शेताचे जे कागद होते ते सगळे आणले का रे तुम्ही? म्हणजे शेवटी त्याला काय आठवलं? शेताची कागदाची त्याला काळजी पडली. तो नारायण पण बाजूला राहिला, रामही बाजूला राहिला, लक्ष्मण बाजूला राहिला आणि शेवटी त्याला शेतच आठवले. मग कशी गती मिळणार त्याला? तसं आपलं आहे सगळ्याच. जसं एक पूर्वी म्हण होती, आवाज चालली पंढरपुरा, वेशीपासूनही आली घरा. एक ती स्त्री आहे, आजीबाई आहे, ती चालली आहे पंढरपुराला आणि सुनबाईला सगळ्या सूचना देते, हे इथं आहे, हे इथं आहे, इथं आहे, सगळं लक्षात ठेव गं बाई, मी येईपर्यंत तू काळजी घे. आणि चालली पंढरपुराला. आणि वेशीपाशी गेली आणि तिला आठवलं, अरेच्या मी दूध तापत ठेवून आले होते, ते उतू जाईल, ते जळून जाईल. परत आली. म्हणजेच आपलं लक्ष ह्या सगळं संसारात आणि या देहबुद्धीवर आहे. देहबुद्धीतच आपण गुंतलेले आहोत. मग कुठला आपल्याला परमात्मा, कुठला गुरू, त्याची स्तुती काय आठवणार आहे? कारण भगवंताची स्तुती नेती 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 असं सगळ्या वेदांनी केलेलं आहे. त्यामुळं भगवंताचं जे मूर्त रूप आहे ते आपण काही खऱ्या अर्थानं जाणत नाही. त्याच्या अस्तित्वाला आपण थोडंसं जाणतो, पण आपण मौनालाच मिठी मारून आपल्या प्रिय सद्गुरूची स्तुती करावी असं ज्ञानदेव सांगतायत. कारण मौनाची भाषा ही श्रेष्ठ असते. आणि पुन्हा असं म्हणतायत बघा पुढच्या ओवीमध्ये, जया उद्देश तुझी या उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी, सुनी परेसी ही पाठी वैखरी विरे. आता 4 हे आहेत, काय म्हणायच्या वाणी आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. तर आता इथं काय सांगतायत की सद्गुरू राया तुझी स्तुती करण्याच्या उद्देशानं पहिल्यांदा वैखरी म्हणजे आपण शब्दांनी उच्चारतो, सगळं छान वर्णन करतो गुरूंचं. पण मध्यमा आणि पश्यंती या दोन्ही वाणींना ओलांडून जेव्हा ती वैखरी परावाणीत शिरते आणि तिच्यासह लय पावते, म्हणजेच ज्या वेळेला आपले हे शब्द पिके पडतात, मौन धारण करतात, त्यावेळेला खरं आपल्याला सद्गुरूंचं किंवा परमात्म्याचं रूप समजतं. आणि म्हणून तिथे काहीच बोलता येत नाही. खूप जण म्हणतात की कुणीच का सांगत नाही कसा अनुभव आला तो, कारण त्यावेळी ही वाणी विलयालाच जाते. वर्णनाच्या वर्णनातीत आहे सगळी. ती जी अनुभूती आहे ना, ती नाही अजून असं कोणी भेटलेलंच नाही आहे की असा असा अनुभव आला, असं मला आत्मरूप दर्शन झालं. त्या ठिकाणी ही वाणी गप्पच राहते, मौनच स्वीकारते. म्हणून म्हणलेलं आहे, सुनी परेसी ही पाठी वैखरी विवरे, वैखरी विरे. त्या ठिकाणी वैखरी विराम पावते. तया तू ते मी सेवकपणे, लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे, हे उपसाहावे ही म्हणता उणे अद्वयानंदा. आणि मग हे सद्गुरू राया, मी तुमचा परमशिष्य ज्ञानदेव आहे, तो सेवक भावनेनं तुमची शब्दमाला गुंफून स्तुती करतो. तू ते मी सेवकपणे, लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे. आणि मग ही शब्द स्तोत्रांची लेणी मी तुम्हाला सगळी अर्पण करतो आहे. हे केवढं माझं धाडस आहे, धारिष्ट्य आहे. पण हे सगळे माझे अपराध तुम्ही उपसाहावे म्हणता उणे. उणे म्हणजे माझं कमीपण जे आहे, माझे जे अपराध आहेत, हे सगळे तुम्ही पोटात घाला. कारण अद्वैताचा आनंद जो तुम्ही भोगलेला आहे त्याच्यामध्ये उणेपणा येईल. मी जर असं जास्त बोलत राहिलो तर तुमचा आत्मानुभव जो आहे किंवा तुम्ही जो अद्वैताचा आनंद उपभोगलेला आहे त्याला कमीपणा येऊ नये म्हणून मी आता माझी ही वाणी पण थांबवतो. कारण मी धाडस करतोय, तुमचं कौतुक करतोय, तुमची स्तुती करतोय. हे जणू काही माझं एक प्रकारचं धाडसच आहे असं त्यांना म्हणायचं आहे. 21 पर्यंत ओव्या झाल्यात. आपण उद्याला पुढचं घेऊया. उद्या म्हणजे आता सोमवारी. सगळ्यांनी लक्षात ठेवा, आता हे सुरू होते नवरात्र, परवा दिवशीपासून सुरू होते. उद्या आपण सर्व पितरी अमावस्येच्या निमित्तानं सगळ्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी त्यांचं स्मरण करूया, त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करूया.
त्यांना तृप्त करण्याचा प्रयत्न करूया. आणि परवा दिवशी देवी मातेची, सरस्वतीची ही उपासना सुरू होणार आहे. तर त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देते. मात्र उद्या आणि परवा मला दोन्ही वेळेला वेगवेगळ्या मीटिंग आणि हे असल्यामुळं आपण सोमवारीच पुढचा जो आपला हा 21 म्हणजे 22व्या ओवीपासून सगळा भाग सुरू करू. आणि एकदा तरी श्रीसूक्त किंवा एखादं स्तोत्र म्हणूया. सगळ्यांनी आपल्याजवळ PDF घेऊन ठेवा. म्हणजे आपण बसलो की फक्त तुम्ही तिथल्या तिथे म्हणा, अनम्यूट न करता, म्हणजे गोंधळ होणार नाही. किंवा जमलं तर मग 2-4 जणांना बघूयात, पण त्यात जास्त वेळ नको घालवायला असं मला तरी वाटतं. बघूया, ठीक आहे. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरुहू सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर.